तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की जे आपलं आधार कार्ड आहे ते आपल्या बँकसोबत कशा पद्धतीने लिंक करावायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर हे ओपन करावायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे NPCI। या ठिकाणी NPCI सर्च करून या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे। त्यानंतर सर्वात प्रथम येणारी वेबसाईट जी NPCI आहे, या NPCIच्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण त्या NPCIच्या ऑफिशियल वेबसाईटवर चालले जाणार आहोत। असा पूर्णपणे आपल्याला त्या वेबसाईटचा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला खाली थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी कंझ्युमर या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबल या पर्यायावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने त्याची ऑफिशियल वेबसाईट ही जे पण ओपन होईल। त्या ठिकाणी पुन्हा एकदा रिफ्रेश करा। रिफ्रेश केल्यानंतर पुन्हा एकदा वेबसाईट ही ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला इथे आधार नंबर हे टाईप करावायचा आहे। जे पण आपला 12 अंकी आधार क्रमांक असेल त्या ठिकाणी टाईप करा। त्यानंतर इथे या ठिकाणी सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपली जी पण बँक अकाउंट असेल त्या ठिकाणी, जी पण आपली बँक असेल त्या ठिकाणी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर फ्रेश सीडिंग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे आणि खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर जे पण आपला असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म युअर अकाउंट नंबर, पुन्हा एकदा तेच अकाउंट नंबर टाईप करून या ठिकाणी कन्फर्म करावायचा आहे। त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला सर्व टर्म आणि कंडिशन या ठिकाणी ॲक्सेप्ट करावायच्या आहेत आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। दोन्ही पण बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून खाली स्क्रोल डाऊन करून घ्या। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर फिल करण्यासाठी येणार आहे। हा कॅप्चर आपल्याला या ठिकाणी टाकावायचा आहे आणि प्रोसीड या पर्यायावर आपल्याला क्लिक करावायचं आहे। प्रोसीड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी 24 घंट्याच्या अगोदर बँक अकाउंटला आपलं आधार लिंक हे होणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आपल्याला बँकमध्ये जायची गरज नाही, या वेबसाईटला भेट देऊन आपण अवश्य आपलं आधार कार्ड हे बँकसोबत लिंक करू शकता।